नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 स्पेशल महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून हे प्रश्न घेतलेले आहेत. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, PUCची वैधता किती आहे? PUCची वैधता किती आहे? पर्याय आहे 6 महिने, 1 वर्ष, 9 महिने, 3 वर्ष. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 महिने. PUCची वैधता किती आहे? तर पर्याय क्रमांक 1, 6 महिने. प्रश्न क्रमांक 2, हलके वाहन LMV चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? हलके वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? पर्याय आहे 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष. तर बरोबर उत्तर आहे, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3, 18 वर्ष. हलके वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष पाहिजे. वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय आहे बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, प्रिझम. वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बहिर्वक्र आरसा. कोणत्या आरसा लावलेला असतो? तर पर्याय क्रमांक 1, बहिर्वक्र आरसा. प्रश्न क्रमांक 4, सिग्नल विरहित छेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून पायी मुले रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळी तुम्ही काय कराल? सिग्नल विरहित छेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून पायी मुले रस्ता ओलांडत आहेत, अशा वेळी काय कराल? पर्याय आहे सरळ पुढे जाल, वाहनाचा वेग कमी करून छेदरस्ता ओलांडाल, मुलांना हॉर्न वाजवून इशारा द्याल व पुढे जाल, वाहन थांबून मुलांना रस्ता ओलांडू द्याल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वाहन थांबून मुलांना रस्ता ओलांडू द्याल. अशा वेळी काय कराल? तर पर्याय क्रमांक 4, वाहन थांबून मुलांना रस्ता ओलांडू द्याल. प्रश्न क्रमांक 5, मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? पर्याय आहे डाव्या, उजव्या. आवश्यकतेप्रमाणे डाव्या किंवा उजव्या हाताचा वापर कटाक्षाने टाळावा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उजवा. मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना उजव्या हाताचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 6, एक 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किमी वेगाने धावत आहे, तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? एक 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे, तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? तर पर्याय आहे 7.5 सेकंद, 15 सेकंद, 12.5 सेकंद, यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7.5 सेकंद. प्रश्न क्रमांक 7, 5,000 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती? आपल्याला विचारलेले आहे 5,000 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती? पर्याय आहे 5,800, 832, 5,832, 800. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 832 रुपये. प्रश्न क्रमांक 8, सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती? खालीलपैकी सर्वात मूळ संख्या कोणती? पर्याय आहे 0, 1, 2, 3. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3, 2. प्रश्न क्रमांक 9, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? पर्याय आहे नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विशेषण वाक्य. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या विशेषण वाक्य पोट प्रकारातील आहे. प्रश्न क्रमांक 10, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाजी भाकरी हा शब्द
कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय आहे इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, नत्र बहुव्रीही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व. भाजी भाकरी हा शब्द समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11. वाक्य पृथक्करण करण म्हणजे काय? वाक्य पृथक्करण करणे म्हणजे काय? पर्याय आहे 2 वाक्ये वेगवेगळी करणे, 2 वाक्य एकमेकांना जोडणे, 2 वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे, वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध नष्ट करणे. प्रश्न क्रमांक 12. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पर्याय आहे इच्छा, हक्क, कर्तव्य, योग्यता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तव्य. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय क्रमांक 3 कर्तव्य. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे हे आपले कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 13. पाणी पण झाले. पाणी पण झाले या शब्दातील 2 ध्वन्यार्थ ओळखा. पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी पाणी झाले, पानिपताची गोष्ट सांगितली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वनाश झाला. पाणी पण झाले या शब्दातील 2 ध्वन्यार्थ कोणता? तर सर्वनाश झाला. प्रश्न क्रमांक 14. अर्थदृष्ट्या. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय आहे विशाल, विस्तीर्ण, विकलांग, अथांग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकलांग. हा शब्द अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नेहमी विचारतात. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1950. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.